नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अशी एक बिर्याणीची रेसिपी, जी पाहून तुम्ही जर बिर्याणी बनवली ना, तुम्हाला बाहेरच्या बिर्याणीची आठवण देखील येणार नाही. आणि हो, अशाच भन्नाट आणि अस्सल चवीच्या खूप साऱ्या रेसिपीज शिकण्यासाठी आत्ताच कविताज किचनला फॉलो करा. कारण कविताज किचनमध्ये नवीन एक चवीचं रहस्य दररोज दुपारी 12 वाजता माझ्या चॅनलवर उलगडत असतं आणि त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज शिकायला मिळणार आहे. ही बिर्याणी पाहिल्यानंतर तुम्हाला देखील खावीशी वाटली ना? अगदी परफेक्ट विकतच्यासारखा रंग आलेला आहे, चवीला देखील छान झालेली आहे आणि खूप छान मोकळी अशी झाले. बऱ्याचदा बिर्याणी करताना भाताची शीतं तुटतात, छान अशी मोकळी होत नाही, रंग परफेक्ट येत नाही. तर आज तुम्हाला या सर्व बाबतीतील महत्त्वाच्या टिप्स आज या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार. त्यामुळे तुम्हाला जर परफेक्ट बिर्याणी शिकायची असेल ना, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि हो, अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपी शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा. त्याबरोबर घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 12 वाजताच्या सर्व रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत असते, त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आठवडाभर आपण खूप साऱ्या व्हेजच्या रेसिपी पाहत असतो, परंतु आठवड्यातून एकदा मात्र प्रत्येकाच्याच घरात नॉनव्हेज हे बनवलं जातं. त्यामुळे आज म्हटलं चला तुमच्यासाठी छान अशी ही बिर्याणीची रेसिपी घेऊन येऊया आणि ही बिर्याणी करत असतानाच्या खूप साऱ्या टिप्स देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण चिकन घेतलेलं आहे, 250 ग्रॅम एवढेच चिकन घेतले आहे. कारण आमच्या घरामध्ये फक्त 2च व्यक्ती चिकन खातात, त्यामुळे आपण थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत आहोत. यामध्ये बिर्याणी मसाला टाकला, जिरं टाकलं, 1 चमचा हळद त्यानंतर यामध्ये 1 पोहे खाण्याचा चमचा मीठ टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, त्यानंतर पुदिन्याची 10 ते 12 पाणी टाकलेली आहे. अर्धा लिंबूचा रस टाकायचा. यामध्ये हिरवी मिरची तुम्ही जर आताच टाकली तरीही चालणार आहे, परंतु लहान मुले आहे, मुलांना ती बिर्याणी तिखट लागू शकते, त्यामुळे चिकन मॅरिनेट करण्यासाठी मात्र मी हिरवी मिरची टाकणार नाही, नंतर टाकणार आहे. त्यानंतर दही टाकायचं, अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर काही खडे मसाले देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर तिखट करायचे नसेल तर खडे मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता. आता सर्व जिन्नस या ठिकाणी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. आता स्लाइस केलेला जो तळलेला